काय ग, काय चाललंय तुझं? एवढं बरं वाटत नाहीये. मोबाईल दे आधी इकडे. मगाशी विवळत होतीस ना तू. काय चाललंय? हे सगळं सोडून, झोपायचं सोडून तुला पिक्चर बघायचेत? काही नाही ग, जरा मनाला बरं वाटावं म्हणून बघत होते. काही बरं वगैरे वाटत नाहीये तुला? चेहरा बघ आधी स्वतःचा आरशात. कोणी सांगेल तुला तुला दुखतंय म्हणून अजून ते. मी हे पाणी आणि ओवा आणलाय, ते खाऊन घे. चल, मी डॉक्टरांना बोलवलंय, तोपर्यंत झोप घे. अगं बाई, डॉक्टरांना कशाला बोलवलं? एवढं काय झालंय मला? हा, ते त्यांना सांगू देत ना. इकडे हे घे पटकन. थांब ग, तिकट लागतंय ते. पाणी घे, बरं वाटते. हा, जाऊ दे ना. ठीक आहे, घे 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 पटकन पाणी पी. सावकाश. ऐक, आराम कर आता. नाहीतर रजनीला फोन करून तुला रागवायला सांगे ना. देवा, इथे कोण कोणाची आजी आहे ना तेच समजत नाहीये मला. बरं ठीक आहे, जरा पडा तुम्ही आडवे व्हा. चला. अरे देवा. सावकाश सावकाश. हळू. झोपा. आई ग. हॅलो केडी सर, फोन चेक करा. हरप्रीतचा फोटो पाठवलाय. हा. अरे 7-8 फोटो पाठवले तुम्ही. नाही नाही, यातला एकच आहे, पण एवढेच फोटो सापडले आम्हाला. यातला एक्झॅक्टली कोणता आहे? हो ना, खूप हँडसम आहेत. सरसोदा साग मक्की दी रोटी खाऊन सगळे दष्टपुष्ट झाले आहेत. आपल्याकडच्या पोरींना खूप आवडतील. सर 4 नंबरचा बघा बरं, लय चिकना दिसू राहिला. मी जो पोरगी असती ना तर यालाच पटवला असता फातिमा. ओ कमांडर, काय बोलताय? हा, पण मी ऐकलंय ही पंजाबी लोक जिथे जातील तिकडे पोरी पटवतात. काय हो केडी सर, खरं आहे का? मला कसं माहिती असेल? करेक्ट. तर तुम्हाला कसं माहिती असेल? हे ना आपल्याला तो इथे आल्यावरतीच कळेल. ए, पण आपल्यात आल्यावर कोणाला पटवणार? हा पण एक प्रश्नच आहे रे कत्री. म्हणजे आपल्या फातिमा भाऊला तर तो पटवूच नाही शकणार. बरोबर की नाही ब्रो? भाईगिरी दिखाऊ तुझे. हाँ, ज्यादा बोल रहा है तू. अरे 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 ए, मग उरल्या बॉस. बॉस? नाही नाही, बॉसला कोणी नाही पटवू शकत. का नाही पटवू शकत? अरे का म्हणजे काय? बॉस आहे ती, तिला कोणी कसं पटवू शकतं? हे बघा केडी सर, जरा स्पष्टच बोलतो. एखादा नाका खालून येईल आणि पटवून घेऊन जाईल. विचार करा. तुम्ही विचारण्याआधी त्यांनी विचारलं तर? तो इथे केस सॉल्व्ह करायला येतोय, पोरी पटवायला नाही. आणि तो जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. मी पण बघतो बॉसच्या जवळ कोणी कसं काय जातंय ते. ठीक आहे, ठेवा फोन. केडी सर काय? अगं फोन वाजतोय बघ, घे. असू देत, केदारचाच आहे. अगं घे ग बाई, घे अगं घे. आलेच. हा, काय ग बाई, प्रेम आहे. 1 तासभर पण एकमेकांशिवाय राहत नाही. हॅलो बॉस. हा बोल केदार. तो हरप्रीत चड्ढा कधी येणार आहे? काही माहित नाही का रे? नाही, तो येतोय तर तयारी करावी लागेल ना. अरे त्यासाठी कसली तयारी करायची आहे? मनाची नाही, म्हणजे तो आपल्या टीम मध्ये येणार आहे म्हणून तसं. आई ग, आई देवा. बॉस, हा सुनीचा आवाज आहे ना? अरे हो ना, तिला अजिबातच बरं वाटत नाहीये. पण मी डॉक्टरांना बोलवलंय, बघू ते काय म्हणतात आल्यावर. ठीक आहे, मी येतो. नाही नाही, मी आहे ना इथे. तू तुझ्या कामावर लक्ष दे. अगं ते कामी करतो मॅनेज, मी येतोय, थांब. अरे फोन तरी बंद कर. हॅलो केदार, हां. आपल्या सोर्सेसने एक न्यूज दिली आहे. मंत्रालयात आज खात्यांमध्ये काहीतरी मोठे बदल घडणार आहेत. नेमकं काय होणार हे कळलं का? तेच तर कळत नाहीये, काही होऊ शकतं रे. मागच्या वेळेस जे क्रीडा मंत्री होते त्यांची स्कीम येणार होती असं कळलं होतं. त्याच्याबद्दल काहीतरी असेल. पर्यटन विभागाकडून नवीन टुरिझम स्पॉट्सची घोषणा, रस्ते विकास मंत्रिमंडळाचे नवीन निर्णय, काही असू शकतं. आणि ही न्यूज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मंत्रिमंडळाकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. आपल्या सोर्सेसकडून काही ॲडव्हान्स माहिती मिळते का ते बघायला हवं. डेफिनेटली आपले सोर्सेस आहेत, पण आत्ता अवेलेबल नाही आहे तो.
सोर्सेस क्रिएट करावे लागतील आपल्याला आधी. ओके फाईन, मी बघते. युवराज ऐक ना, सुमी आजींची तब्येत बिघडली आहे, मला तिकडे जायचं आहे. हे बघ, इकडे जे काय होईल ना त्याची अपडेट तू मला दे. या बातम्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित आणि वेळेत रन होणं खूप महत्त्वाचं आहे. तू हे सगळं माझ्याशी बोललास? अरे बाबा, मी एम्प्लॉई नाही यांच्यासारखा, मालक आहे इथला, मी तुला अपडेट्स देणार? हे आपलं काम आहे युवराज. तुझं काम आहे, जे तुझी ताई तुझ्यावर सोपवून गेली आहे सो ते तू कर. बरं, एक सिंपल नियम असतो ना, कुठल्याही ऑफिसचा एकच नियम असतो, एक सिंपल नियम असतो की ऑफिसच्या वेळेमध्ये पर्सनल कामं करायची नसतात. ते पण शिकवलं नाही ताईने तुझ्या. सांगू का तुझ्या ताईला, लाडका भाऊ कसा जबाबदाऱ्या झटकून चाललाय ते. मी एक एम्प्लॉय म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय अँड आय होप तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव असेल. करशील ना? आता तू रिक्वेस्ट करतोस म्हटल्यावर करावंच लागेल ना. करेल मी, डोंट वरी. पण ऐक, आजीची काळजी घ्यायची प्लीज. आहे मी आहे. हां ओके. आता मला विचारल्याशिवाय एकही न्यूज रन होणार नाही. प्रत्येक गोष्टीच्या अपडेट्स हव्यात मला, कळलं का? ऐक ताप सकाळपासून आहे का? हो, म्हणजे सकाळपासून थोडी कणकण आहे. बाहेरचं काही खाण्यात आलं होतं? सुमी काही अशी बाहेरचं फार खात नाही, पण काल घरीच पनीरची भाजी केली होती. तिला जास्त आवडते म्हणून तिने जरा जास्त खाल्ली, पण नंतर झोपली ती. आणि मग सकाळी उठली तर पोटात कळा सुरू झाल्या. डॉक्टर, त्याच्यामुळे होतंय का? नाही, हे इन्फेक्शन आहे. पनीरची एक्सपायरी डेट वगैरे बघितली होती ना? हो, म्हणजे नेहमीच्याच दुकानातून आणलं होतं. मी काही औषधं लिहून देते, ते सलग 5 दिवस घ्या. आणि हां, जेवणात मऊ भात किंवा सफरचंद वगैरे असंच मऊ घ्या. काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना डॉक्टर? सध्या तरी काही काळजीचं कारण नाही, पण हलगर्जीपणा केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आजी, गोळ्या औषध वेळेत घ्या, लवकर बरं व्हायचंय ना? हो, पिक्चर राहिला अर्धवट माझा बघायचा. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मंडळात खूप मोठे बदल घडत आहेत. बापूराव जामखंडे यांची आता नवीन विभागाच्या खात्यावर नेमणूक केली गेली आहे. अन्न आणि औषध प्रशासन हा महत्त्वाचा विभाग आता बापूराव जामखंडे सांभाळणार आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्याचं भविष्य आता त्यांच्या हाती आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढी मोठी बातमी MNN वर कशी काही नाही? केदारला विचारायला हवं.